नमस्कार शेतकरी बांधवांनो, मित्रांनो 2025 खरीपमध्ये अतिवृष्टीमुळं बऱ्याचशा असे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पीक विमा उतरला होता, अशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा मिळाला नव्हता. त्यामुळे एक आता नवीन अपडेट आलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा पीक विमा कोणत्या मंडळामध्ये मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे, किती प्रमाणात मिळणार आहे आणि कोणत्या पिकाला मिळणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व पीक विमा संदर्भात माहिती बघू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटच्या याच्यात 2 मिनिटांमध्ये पूर्ण जिल्ह्याची यादी आपल्याला याच्यावर बघायला मिळेल. ऐका पुढील मीडियाच्या माध्यमातून. महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, की यावर्षी अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळालेली आहे, रब्बीचं अनुदान मिळालेलं आहे. मात्र काही शेतकरी असे आहेत की त्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि त्यांच्या शेतातलं पीक वाहून गेलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळायलाच पाहिजे होता, मात्र आतापर्यंत मिळालेला नाही. जशी अतिवृष्टीची जी काही नुकसानीची मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, त्याच वेळेस शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा हेक्टरी 17,000 रुपये ही घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा का मिळालेला नाही, हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल, त्या शेतकऱ्यांच्या शेतामधलं पीक वाहून गेलं असेल आणि त्या पिकांचे जे काही नुकसान आहे, त्या नुकसानीची अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळालेली आहे. मात्र पीक विम्याच्या माध्यमातून सुद्धा मिळणं गरजेचं आहे, कारण त्या शेतकऱ्यांनी 2% रक्कम भरलेली आहे आणि तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस केलेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत. मात्र ही नुकसान भरपाई मिळाली, मात्र पीक विमा कधी मिळणार ही बऱ्याच शेतकऱ्यांना आता आस लागलेली आहे. मात्र त्यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस या पीक विमा कंपनीने या पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता, त्याच वेळेस त्याचे नियम ठरलेले असतात की ज्या वेळेस शेतकऱ्यांचा पीक पाहणी अहवाल येईल, म्हणजे उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामधलं पीकच वाहून गेलेलं आहे, तशा शेतकऱ्यांना तर मिळायलाच पाहिजे. मात्र ते ठरलेलं असं असतं, त्याचा नियम असा आहे की ज्या वेळेस हे सगळे पीक पाहणीचे अहवाल येतील आणि त्यावेळेस त्या मंडळामध्ये जर उंबरठा उत्पादनात घट आली तर त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिले होते की ज्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पीकच वाहून गेलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा कंपनीनं द्यायलाच पाहिजे. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस पीक विमा काढलाय त्यावेळेस हेक्टरी आपल्याला जी नुकसान भरपाई आपल्या पीक विमा पावतीवर येत असते त्याचप्रमाणे मिळायला पाहिजे. कारण त्या शेतातलं जर पूर्ण पीकच वाहून गेलेलं असेल म्हणजे त्या शेतकऱ्याचं 100% नुकसान झालेलं आहे. मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की जे उंबरठा उत्पादन काढल्या जाते, मग आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पीकच वाहून गेलेलं आहे तिथं उंबरठा उत्पादन 0 येणार आहे. मात्र त्या गावात जिथं अतिवृष्टी झाली, जिथं वाहून गेलेलं आहे, तिथं ते उंबरठा उत्पादन काढलं गेलेलं असणं महत्वाचं आहे. नाहीतर जिथं चांगलं पीक आलंय तिथं जर उंबरठा उत्पादन काढलेलं असेल, तिथं घटही आलेली असेल, मात्र काही प्रमाणात घट असेल तर त्या शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळणार नाही. मात्र जे काही उंबरठा उत्पादन काढलेलं आहे ते तिथंच काढणं गरजेचं आहे आणि तिथं काढलेलं असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आणि त्याबद्दलचा जो काही नियम ठरलेला आहे ते आता ते जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर नक्कीच शेतकऱ्यांना त्या नुकसान झालेल्या पीक विमा मिळू शकतो. मित्रांनो, खरीप पीक विमा 2025च्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आक्षेप हा केंद्रीय स्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून नाकारण्यात आलेला आहे. अर्थार्थी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारणपणे 336 कोटीच्या आसपासचा पीक विमा देण्यासाठीचं कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं होतं, परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून याच्यावरती मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आलेले होते आणि यास्तव या कंपनीच्या माध्यमातून राज्यस्तरीय विभागीय अशा वेगवेगळ्या तक्रार निवारण समितीकडे आपले आक्षेप नोंदवण्यात आलेले होते. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे निर्देश दिलेले होते, परंतु पीक विमा कंपनीनं या निर्णयाच्या विरोधात अपील केलेली होती. केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे ही पीक विमा कंपनी गेलेली होती
आणि आता केंद्रीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पुढील 7 दिवसामध्ये हा पीक विमा वितरित करावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, एकंदरीत आता केंद्रीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून हे आदेश दिल्यानंतर पीक विमा कंपनीला या पीक विम्याचं वितरण करणं अपेक्षित आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता पीक विम्याचं कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांना दिसायला सुरू होईल आणि येत्या 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणं अपेक्षित आहे. मित्रांनो, एकंदरीत हा पीक विमा वितरित केला जात असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात याच्यात आक्षेप घेण्यात आलेले होते. काही राजकीय हस्तक्षेपामुळे या पीक विमा मिळण्यामध्ये विलंब होतोय, याच्यामध्ये काही भ्रष्टाचार होतोय, अशा प्रकारचे आरोप देखील करण्यात आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवर आता हा एक महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे. मित्रांनो, याचबरोबर आज कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांवरती अन्याय करण्यात आलेली जी काही पीक विमा काढण्याची पद्धत आहे, तांत्रिक भारांकनाची, याच्या संदर्भात एक महत्वाची अशी बैठक नियोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात असताना पीक कापणीच्या प्रयोगाच्या अंतिम जी काही आकडेवारी आहे त्याच्यानुसार पीक विमा देण्याचं निश्चित करण्यात आले होतं. परंतु याच्यामध्ये 50% तांत्रिक भारांकन आणि 50% पीक कापणी प्रयोगाचा आधार घेताना तांत्रिक भारांकनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गफलती आलेले आहेत. तांत्रिक भारांकनामधून आलेली जी काही यील्ड आहे ती खूप जास्त दाखवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्यातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. या सदोष तांत्रिक भारांकन पद्धतीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्षेप उठवण्यात आलेला होता. धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेटी घेण्यात आलेली होती. याच पार्श्वभूमीवर आता राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून आज कृषी मंत्र्यांसोबत एक बैठक घेण्याचं नियोजित केलेलं आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून आता याच्यावरती काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. मित्रांनो, याचबरोबर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजुरी झालेला आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी पीक विमा हा नुकसानीच्या 110%च्या वर आहे त्या ठिकाणी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण केलेलं नाही. उदाहरणार्थ नांदेडमधील जवळजवळ 14 महसूल मंडळ ज्याच्यामध्ये साधारणपणे 79,58,00,000 रुपयाचा पीक विमा हा राज्य सरकारच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. या अनुदानाचं राज्य सरकारच्या माध्यमातून वितरण केल्यानंतरच नांदेड जिल्ह्यातील या प्रतीक्षेत असलेल्या डिंग्रस, कंधार, इस्लापूर, जलधारा, मांडवी, सिंदगी, माहूर, सिंदखेड, वाई बाजार, वानोळा, बारड, नांदेड शहर, वरसणी आणि धनोरा, बूळ या 14 महसूल मंडळाचा हा पीक विमा दिला जाणार आहे आणि याच्यासाठी जवळजवळ 79 कोटी रुपयाची रक्कम ही राज्य सरकारकडून या पीक विमा कंपनीला किंवा या शेतकऱ्यांना वितरण करण्यासाठी वितरित करणं अपेक्षित आहे. आता ही रक्कम आल्यानंतरच या जास्त नुकसानग्रस्त महसूल मंडळाला हा पीक विमा मिळणार आहे. आता या झालेल्या निर्णयामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, परंतु याच बेसवरती ही जर बैठक यशस्वी झाली तर लातूर, बीड, सोलापूर असे जे काही प्रतीक्षेत असलेले जिल्हे आहेत, अमरावती आहे, या जिल्ह्यांना देखील मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता त्या पार्श्वभूमीवरती काय काय नवीन अपडेट येतात हे अपडेट देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.